जवळपास 2 वाजत आलेत. मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी आपण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो. सर्वात महत्त्व म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे की आज मुंबईसारख्या शहरामध्ये कॉस्मोपॉलिटिनच्या नावाखाली कुठेतरी मराठी भाषा मारली जात होतीच, परंतु आता उरल्या सुरलेल्या मराठी शाळा या परप्रांतीय बिल्डर लॉबीच्या घशात घालण्यासाठी सरकार वाटेल ते प्रयत्न करतोय. गिरणी कामगारांना देशोधडीला लावून बेस्ट कामगारांना देशोधडीला लावायच्या मार्गावर असताना आता ज्या शाळांच्या जागा उरल्यात त्या यांच्या घशात घालायच्या. कुठेतरी पुनर्विकासाच्या नावाखाली, कुठेतरी डागडुजीच्या नावाखाली या शाळा रिकाम्या करायच्या आणि पुन्हा त्या शाळा अदृश्य करायच्या. मराठी शाळा टिकवल्या पाहिजे, मुळात सरकारची इच्छा आहे का हा मोठा प्रश्न आहे. आज या ठिकाणी सकाळी आपण 10 वाजता हुतात्मा स्मारक येथे जमलेलो आहोत. बहुसंख्येने येथे विविध संघटना, विविध मराठी प्रेमी डॉक्टर दीपक पवार यांच्या नेतृत्वात हे जे आज मोर्चा आयोजित केला होता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले 200-300 जे मराठी प्रेमी आहेत, अनेक संघटना आहेत, हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत म्हणून उपस्थित आहेत. परंतु अजूनही आपल्याला हा लढा मोठा करणं गरजेचं आहे. या सरकारच्या बुडाखालच्या खुर्च्या हलवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर बहुसंख्येने उतरण्याची गरज आहे. कारण हे गेंड्याच्या कातडीचे जे सरकार आहे आणि हे प्रशासन मराठी आडनाव लावून या मोठ्या मोठ्या AC रूम मध्ये जे बसले आहेत हे घाबरणारे नाही आहेत. दरवेळेस यांनी मराठी माणसाचे मोर्चे हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. खाकी वर्दीला पुढे करतात आणि मराठी माणसाला यांच्या या काळ्या गाड्यामध्ये कोंबलं जातं. मराठी मोर्चा असू द्या, कबूतरखान्याचं आंदोलन असू द्या, किंवा शिवाजी पार्कचं आंदोलन असू द्या, किंवा याच हुतात्मा स्मारकामध्ये मराठी एकीकरण समितीचं आंदोलन असू द्या, आम्हाला याचा अनुभव आलेला आहे. आज जे आंदोलन मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून सर्वांना आवाहन केलं होतं की मराठी प्रेमींनी, मराठी भाषिकांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे. अनेक मान्यवर माझ्या बाजूला या ठिकाणी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, या ठिकाणी कॉम्रेड बसलेले आहेत. यांना देखील आज पोलिसांनी गाडीमध्ये कोंबलं. म्हणजे चाललंय काय? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही तुमचा धिक्कार करतो, निषेध करतो. तुम्हाला या राज्यामध्ये मराठी माणूस नकोच आहे, परंतु उभ्या शारलेल्या या मराठी शाळा देखील नको आहेत. मराठी शाळांचा हा लढा आम्ही जिंकणार, जिंकून दाखवणार. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या 2015 पासून आम्ही हे कार्य रस्त्यावर उतरून करतोय, परंतु हा लढा अजून व्यापक होतोय आणि सर्व संस्थांची या ठिकाणी त्याला साथ लागते. हा लढा आता संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला खात्री या ठिकाणी आज देतोय. डॉक्टर दीपक पवारांनी आज पुढाकार घेऊन सर्व या ठिकाणी संस्थांना एकत्रित केलंय. भूषण गगरांनी स्वतः मराठी माध्यमातून IAS झालेले अधिकारी आहेत. यांना मराठी शाळेची जाण नसावी का? हे दुर्दैव आहे. आज मराठी शाळेच्या इमारती रिकामे करून त्या मोडकळी झाले म्हणून तुम्ही तोडताय आणि मराठी गोरगरीब बहुजन समाजाच्या मुलांचं भविष्य तुम्ही अंधारात घालत आहात. याचा खरं तर आम्ही तुमचा निषेध करतोय. येणाऱ्या काळामध्ये हा लढा आज आपण आंदोलन केलंय, संपला अशी होणार नाहीये. वेळोवेळी आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे, वेळोवेळी या सरकारचा निषेध करायचा आहे आणि हे मराठी द्वेष्ट सरकार आपल्याला हाणून पाडायचे आहेत. लक्षात ठेवा, कारण मुंबईला गुजरात मधून जी आपण मिळवली होती, आज त्यांना त्या काळामध्ये 50 लाख रुपये आपण दिले होते. 50 लाख नाही, किती? 50 कोटी. 50 कोटी म्हणजे 50 कोटीच्या वरती आपण रक्कम देऊन ही मुंबई 7 हुतात्मे झाले. पुन्हा यांना हुतात्मे करायचे का? हा प्रश्न आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विचारतोय. मराठी शाळा हा मूळ गाभा या महाराष्ट्राचा आहे. तुम्ही त्या नष्ट करताय, संपवताय. तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे. मराठी आडनाव लावून या मंत्रालयामध्ये इथे बाजूला तुम्ही बसता आणि मराठीच्या गप्पा करता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात. लक्षात ठेवा, तुम्ही जर मराठी शाळेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात भूमिका जर घेतली तर या निवडणुकीत तुम्हाला मराठी माणसं उत्तर राहणार नाही. या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.